नमस्कार, बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी. HDFC बँकेने विविध कालावधीच्या निधीवर आधारित कर्ज व्याजदरात म्हणजेच MCLR मध्ये 5 ते 10 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. नवीन दरवाढीनंतर गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जाचा हप्ता वाढणार आहे. सर्वसाधारणपणे MCLR 1 ते 3 वर्षासाठी निश्चित असतो. MCLR वर आधारित 1 वर्ष मुदतीच्या कर्जावरील व्याजदर HDFC बँकेने 0.5% वाढवून आता 9.30% नेलेत. याचप्रमाणे एका दिवसासाठी 8.9%, तर 3 महिने आणि 6 महिने कालावधीच्या कर्जावरील व्याजदर अनुक्रमे 9.10% आणि 9.30% करण्यात आलेत. 2 ते 3 वर्ष मुदतीच्या कर्जासाठी आता 9.35% व्याजदर मोजावा लागेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने सतत 7व्यांदा रेपो रेट जैसे थेच ठेवलेत. RBIने रेपो रेट 6.5%वर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतलाय. MPC बैठकीनंतर RBIचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी याबाबत माहिती दिली. समितीमध्ये 5ही सदस्यांचं रेपो रेट स्थिर ठेवण्याबद्दल एकमत झालं. RBIने रेपो रेट स्थिर ठेवल्याने गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या हप्त्यात वाढ होणार नाहीये. त्यामुळे कर्जदारांना सध्या तरी दिलासा मिळालाय. सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांना डिझेल विक्रीवर प्रति लिटर 3 रुपयाचा तोटा सहन करावा लागतोय. पेट्रोलमध्येही त्यांचा नफा कमी झालाय. जागतिक बाजारात क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या आहेत, मात्र आपल्या देशात इंधनाचे दर स्थिर आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याबाबत दबाव वाढू शकतो. देशातली आघाडीची सरकारी बँक कॅनरा बँक आता शेअर स्प्लिटबाबत योजना आखतीये. कंपनीच्या संचालक मंडळाच्या 26 फेब्रुवारीच्या नियोजित बैठकीत शेअर बायबॅक संदर्भात चर्चा होणार आहे. भारतात 1 कोटी रुपयांहून जास्त कमवणाऱ्या करदात्यांची संख्या वाढतीये. 2023-24 या आर्थिक वर्षात 2,16,000 करदाते हे 1 कोटी रुपयांहून अधिक कमवत असल्याची नोंद झाली आहे. तसेच दरवर्षी आयकर भरणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होतीये. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली आहे थांबायची. तुम्ही पाहत रहा मनी 9 मराठी.